समरमध्ये स्वेटिंग वाढतं आणि पाणी कमी पिलं जातं, त्यामुळे डिहायड्रेशन होतं. डिहायड्रेशनमुळे स्टूल ड्राय होतं, हार्ड होते आणि कॉन्स्टिपेशन होतं. या कॉन्स्टिपेशन रिपीट झालं की त्यामुळे फिशर आणि पाईल्स सारखे त्रास होतात. तर बघूयात हे कशामुळे होतंय. शरीरात पाणी कमी असलं की लार्ज इंटेस्टाईन कडून पाणी अजून शोषल्या जातं आणि शरीराकडे पाठवल्या जातात, त्यामुळे स्टूल्स हार्ड होतात. हार्ड स्टूल पास करताना जोर करावा लागतो, त्यामुळे पाईल्सच्या वेन्सवर प्रेशर येतं आणि त्यामुळे त्या वेन्स सुजतात. एनसच्या एंट्रन्सला जखम होते, त्या जखमेला आपण फिशर म्हणतो. या लक्षणांमध्ये वाढ का होते? पहिलं कारण आहे पाणी कमी पिणे. दुसरं म्हणजे ड्राय आणि स्पायसी खाणे, शौचाची वेळ न पाळणे, वारंवार मोशन दाबून ठेवणे, घराबाहेर जाताना फ्लुइड कमी पिणे. हे प्रिव्हेंट करण्यासाठी काही टिप्स आहेत, त्या बघूयात. दररोज 8 ग्लास किंवा 3 लिटर पाणी पिल्या गेलं पाहिजे. ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी हे नॅचरल कूलंट्स आहेत, हे घ्या. रोज 1 ते 2 फळं, सॅलड्स घ्या. रात्री झोपताना गाईचं तूप 1 ते 2 चमचे घेतलं ते फार बेनिफिशियल आहे. सकाळी उठल्यानंतर गरम पाणी प्या. शौचाची वेळ फिक्स ठेवा, जास्त वेळ बसू नका किंवा जास्त वेळ मल थांबून ठेवू नका. या छोट्याशा टिप्समुळे तुमचा उन्हाळा सुखकर होऊ शकतो. यामुळे पाईल्स आणि फिशर सारख्या लक्षणांची तीव्रता कमी होते. तरी सुद्धा ह्या समस्या सॉल्व्ह नाही झाल्या, लक्षणांमध्ये अजून वाढ झाली तर आमच्याशी संपर्क साधायला बिलकुल